नमस्कार मंडळी, मी पूजा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. जेव्हा आपण पुरणपोळी करतो तेव्हा प्रत्येकाची अशी खूप इच्छा असते की ती न फाटता मस्त टम्म फुगणारी अशी असावी. सो आज आपण त्यासाठीच लागणाऱ्या अशा सर्व ट्रिक्स आणि टिप्स पाहणार आहोत. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी आपण आता मैदा भिजवून घेऊया. त्यासाठी मी 2 कप मैदा घेतला आहे. त्यात चवीपुरते मीठ ॲड करूया. आता पिठाला मोयन लावण्यासाठी त्यात 4 छोटे चमचे तेल घालून हे पिठात चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. तेल सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाले की आता आपण त्याच्यात थोडे थोडे पाणी घालून पीठ व्यवस्थित लूज असे मिक्स करून घेणार आहोत. लक्षात घ्या, हे पीठ जितके लूज ठेवू तेवढीच पुरणपोळीची लवचिकता वाढते. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की पिठाचा सैलसर असा मस्त गोळा तयार झाला आहे. आता आपण ह्याला थोडे तेल लावून घेऊन पुन्हा एकदा छानपैकी मळून मुरत ठेवून देऊया. हे पीठ कमीत कमी 2 तास तरी मुरले पाहिजे. आता आपण पुरणाची तयारी सुरू करू. त्यासाठी मी 1 कप चणा डाळ स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेली. सकाळी पुन्हा एकदा स्वच्छपणे धुवून आता ती शिजत घालत आहे. तुम्ही ही डाळ कुकरला 3 शिट्टी देऊनही शिजवून घेऊ शकता. डाळ पूर्णपणे शिजली की त्यातले आपल्याला पाणी हे चाळणीच्या सहाय्याने गाळून बाजूला करायचं आहे. हे शिजवलेले पाणी आपण कटाची आमटी करण्यासाठीही वापरू शकतो. व्यवस्थित रात्रभर भिजल्यामुळे डाळ ही लवकर आणि मऊसूत शिजून येते. आता आपण या ठिकाणी 1.5 कप गूळ, अर्धी वाटी साखर आणि 2 चमचे वेलची आणि जायफळची पूड घालूया. गूळ विरघळेपर्यंत मिश्रण सतत ढवळून घ्यायचे आहे, जेणेकरून ते भांड्याच्या तळाला चिकटणार नाही. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गूळ वितळून सर्व मिश्रण एकजीव झाले आहे. आता गॅस बंद करून पुरण गाळण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी एका खोल भांड्यावर अशा प्रकारे बारीक जाळीची चाळण लावून मिश्रण ओले असतानाच गाळून घ्यायचे आहे. आता आपण पुरणाचे गोळे करून घेऊयात. त्याचप्रमाणे हाताला थोडे तेल लावून पीठ सारखे करून घ्यायचे आणि पिठाचे देखील गोळे तयार करायचे आहेत. या ठिकाणी एक पिठाचा छोटा गोळा घेऊन हातावरती व्यवस्थित मळून घ्यायचा आहे. आता हाताला तेल लावून आपल्या बोटांच्या आणि अंगठ्याच्या साहाय्याने ते सपाट पारी करून घ्यायची आहे. ही पारी मध्ये थोडीशी जाडी ठेवून त्याच्या कडा पातळ करून घ्यायच्या आहेत. आता त्यात पुरणाचा गोळा आपण ठेवून तो हळूवारपणे आत सरकवत न्यायचा आहे व पारी सर्व बाजूंनी वर आणून ती एक प्रकारे व्यवस्थित सील करून घ्यायची आहे, ज्यामुळे आतील भरलेले पुरण हे बाहेर येणार नाही. अशाच प्रकारे आपण इतरही सर्व गोळे तयार करून घेऊन आता पुरणपोळी लाटण्याची तयारी करून घेऊया. लक्षात घ्या, एकाच वेळी जास्त गोळे तयार करून न घेता ते 4 ते 5 च्या बॅचमध्ये तयार करून घ्यायचे आहेत, जेणेकरून पीठ सुकणार नाही व पुरणपोळी ही मऊसूत आणि न फाटता तयार होईल. या ठिकाणी आपण पोळी कशी लाटतात हे पाहून घेऊया. त्यासाठी मी एक पिठाचा गोळा घेऊन
तो सुक्या मैद्याच्या पिठामध्ये घोळवून घेतलेला आहे. मैद्याच्या पिठाऐवजी तुम्ही तांदळाचे पीठही वापरू शकता. तांदळाच्या पिठानेही पुरणपोळी व्यवस्थितपणे सरकते. या ठिकाणी मी हाताच्या साहाय्याने पोळी ही पसरवून घेत आहे. ज्यामुळे त्यातले पुरण हे पोळीच्या कडांपर्यंत पोचण्यास मदत होते. आता आपण अशा प्रकारे पसरलेली पोळी ही लाटण्याच्या साहाय्याने अगदी हलगर्ज हाताने हलक्या दाबात लाटून घेणार आहोत. त्याचप्रमाणे पोळी लाटताना आपल्याला पोळी ही न उचलता पोलपाट उचलून किंवा तो हलवून फिरवून आपल्याला पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. या ठिकाणी पुरणपोळी ही बिलकुल उचलायची नाही, जेणेकरून ती सारखी उचलून फाटण्याची शक्यता आहे. तुम्ही पाहू शकता मी किती पातळ पोळी लाटलेली आहे. आता आपण पोळी भाजून घेऊया. त्यासाठी गॅसची फ्लेम ही अगदी बारीक ठेवायची आहे. मंद गॅसवरतीच पोळी आपल्याला भाजायची आहे. त्याच तवा हा जास्त तापलेला नाही ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. जर जास्त तापला असेल तर तुमची पोळी करपू शकते लगेचच. पोळी ही एका बाजूने व्यवस्थित भाजली गेली की तिला आपण परतणार आहोत. आता दुसऱ्या बाजूनेही तुम्ही पाहू शकता व्यवस्थितपणे भाजू द्यायची आहे. पोळी ही फार वेळा परतायची नाही. मोजून 2 ते 3 वेळेतच परतून तुमची पोळी ही अशी फुगून येते. त्यामुळे ती फाटण्याचीही शक्यता कमी होते. अशा प्रकारे आपली ही रेसिपी पुरणपोळीची तयार आहे. तुम्हाला कशी वाटली हे आवर्जून कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू पुढच्या रेसिपीसह लवकरच.